राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे। चौथ्या स्कंदात आपण प्रवेश करीत आहोत। या चौथ्या स्कंदामध्ये 31 अध्याय आहेत आणि या 31 अध्यायामध्ये विसर्ग लीला सांगितल्या। मनु आणि शतरूपा यांच्या 9 मुलीचं त्या ठिकाणी महाराज चरित्र या असणाऱ्या अध्यायामध्ये सांगतायत। या चतुर्थ स्कंदामध्ये सांगतात आकुती ही वरुची नावाच्या प्रजापतीला ती देऊन टाकली आणि याच असणाऱ्या आकुतीला 2 जुळे मुलं जन्माला आले। मुलाचं नाव होतं यज्ञ, मुलीचं नाव होतं दक्षिणा। म्हणून जिथं यज्ञ येतो तिथं दक्षिणा येत असते। हे जुळे आहेत महाराज। जिथं यज्ञ येतो ना तिथं दक्षिणा येत असते। जुळे आहेत महाराज 2 जण। पुढे यज्ञ आणि दक्षिणा यांचा त्या ठिकाणी दक्षिणा यांचा विवाह झाला। त्यांना 12 मुलं झाली। त्यांनी सृष्टीचा विस्तार करायला सुरुवात केली। प्रसूती नावाची जी कन्या आहे ती दक्ष राजाला दिली। त्यांना 16 मुली झाल्या। त्या 16 मुलीपैकी 13 मुली धर्माला दिल्या, 1 मुलगी पितराला दिली, 1 मुलगी अग्नीला दिली आणि 1 मुलगी भगवान शंकराला दिली। तिचं नाव होतं सती। असा असणारा महाराज प्रसूती नावाच्या मुलीचा वंश त्या ठिकाणी सांगितला। आणि ही जी देवहूती होती हिला ज्या 9 मुले झाल्या होत्या त्याच्यातल्या अनेक कन्या ब्रह्मदेवाबरोबर त्यांचा विवाह झाला। ब्रह्मदेवाच्या मुलाबरोबर त्यांचा विवाह झाला। 1 मुलगी आत्री मुनीला दिली, तिचं नाव होतं अनुसया। 1 मुलगी आत्री मुनीला दिली, तिचं नाव होतं अनुसया। अनुसया म्हणजे काय? असूया रहित जिची स्थिती आहे तिला अनुसया म्हणतात। आणि जे त्रिगुण रहित असणारी ज्यांची स्थिती आहे त्यांना आत्री असं म्हणतात। दोघंही फार तपस्वी आहेत महाराज। अत्री मुनी आणि अनुसया माता दोघंही तपस्वी आहे। एवढी पतिव्रता होती महाराज। ऋषमुख नावाच्या पर्वतावरती दोघांनी तपश्चर्या केली। ऋषमुख नावाच्या पर्वतावरती दोघांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करत असताना भगवान त्या ठिकाणी प्रसन्न झाले आणि भगवंताकडून वरदान मागितलं की तुम्ही आमच्या घरी बालक रूपानं जन्माला यावं। अशी तपश्चर्या त्या ठिकाणी महाराज दोघांनी केल्यानंतर वरदान मिळालं। आणि एवढी पतिव्रता होती महाराज। किती पतिव्रता होती माहिती सांगू का? किती पतिव्रता होती? आता इथं तुमच्या शहरामध्ये या गोष्टी नाही, पण खेडोपाडी तुम्ही असतानाच ना कधीतरी तुमच्या जुन्या खेडोपाडी तुमच्या आता इथं जुन्या महिला बसलेल्या त्यांना माहिती असेल। पहिलं कांडण करायला ते मुसळ असायचं। मुसळ माहिती आहे तुम्हाला? मुसळ कांडण करायला एवढी पतिव्रता होती ही अनुसया की आत्री मुनी जर बाहेरून आले ती जर कांडण करत असली ना तर ते मुसळ कांडता कांडता अशी वर फेकायची आणि त्या मुसळाला सांगायची मला नवऱ्याची सेवा करून येऊपर्यंत असंच थांब। ते मुसळ तसंच थांबत होतं वरचे वर। नवऱ्याला खाऊ पिऊ घातलं मग त्याला म्हणायची खाली ये आणि मग ते खाली येत होतं। एवढी पतिव्रता होती। आता तुम्ही घरी गेल्यानंतर हा उद्योग करू नका। घेण्या देण्याचं येईल टिंगूळ डोक्याला। हा उद्योग घरी करायचा नाही तर तुम्ही करून जाताल पडन मस्तकात घेण्या देण्याचं। एवढी पतिव्रता होती आणि त्या पतिव्रतेच्या चर्चा सगळीकडे होऊ लागल्या। तुका म्हणे पतिव्रता जिची देवावरी सत्ता। त्या पतिव्रतेचे महाराज सगळीकडे बातम्या पसरू लागल्या। आणि त्याच असणाऱ्या महाराज परिसरामध्ये एक शांडिल्य नावाची भगवंताची भक्त राहत होती। एक तरुण मुलगी होती, लग्नाच्या वयात आलेली होती महाराज। ती आपल्या मैत्रिणीला विचारू लागली, म्हणले अगं ह्या अनुसया मातेच्या पतिव्रतेचे फार लोक त्या ठिकाणी सांगतात, मग मला पतिव्रता व्हायचं ग, कसं पतिव्रता होता येईल? तिच्या मैत्रिणीने सांगितलं अगं तुला पतिव्रता व्हायचं जर असेल तर सगळ्यात अगोदर नवरा करावा लागेल म्हणले। ती म्हणली आता कुठं मिळायचं म्हणले नवरा। तिची मैत्रीण तिला लाडा म्हणली एक काम कर म्हणले उद्या सोमवार आहे म्हणले, एक काम कर महादेवाच्या मंदिरात जाऊन बस आणि महादेवाच्या मंदिरात जो पहिला पुरुष येईल ना म्हणले पहिला पुरुष त्याच्या गळ्यामध्ये माळ घाल आणि त्याच्या सगळंच लग्न कर। अहो झालं तसंच। ही शांडीला पहाटीच उठली आणि मंदिरात हार घेऊन बसली, वाट पाहती नवरा कोणता येतोय। आणि नेमकं तिथं एक भिकारी आला।
बरं तो भिकारी कसा होता? कुष्ठरोगी होता, कुष्ठरोग झालेला होता त्याला, कुष्ठरोगी. कुष्ठरोगी. तो मंदिरामध्ये नंबर लावाय करता आला. नंबर म्हणजे भीक माग नाही करता, तोंडाला बसलं म्हणजे भीक ज्यादा मिळती म्हणून तो आला. तिने याला पाहिलं, म्हणले हाच माझा पती. घातली त्याच्या गळ्यात माळ, म्हणले तुम्ही माझे पती. त्याचं बरं झालं. ते म्हणे अशी मला बायको कोणी देत नव्हतं, मी कुष्ठरोगी, बायको चालून मिळाली मला. बायको चालून मिळाली ना, आनंद वाटला महाराज. चालून मिळाली बायको, आनंद वाटला. बरं झालं म्हणले आता तिला पतिव्रता व्हायचं होतं. हा कुष्ठरोगी होता, याला चालता येत नव्हतं म्हणून तिनं त्याला पाठीत घेतलं. कुठं? पाठीत. त्याला पाठीत घेतलं आणि घराकडे घेऊन निघाली. आता हे कुष्ठरोगी महाराज, हे रोग झाला ना महाराज, हे लोक घाणच असतात. आपल्याकडे एक जुनी म्हण आहे बघा, हौसानं केला पती म्हणा रे, 7-8 जणी मोठे म्हणा ना, हौसानं केला पती. जमतंय बेटे तुम्हाला पण. एक कुष्ठरोगी त्याला पाठीत घेतलं, निघाली. ते शांत नाही महाराज. त्यानं जाता जाता अशी मोठी बिल्डिंग होती आणि त्या बिल्डिंगवर एक उभी असणारी त्यानं वेश्या पाहिली. त्या कुष्ठरोग्यानं वेश्या पाहिली, सुंदर होती दिसायला. यानं पाहिली आणि हिला म्हणला, खाली उतरव म्हणले मला. तिनं पाठी खाली उतरवली. म्हणले काय ती वेश्या दिसते का, मला तिच्याकडे घेऊन चाल. बघा बायकोलाच म्हणला त्या शांडिल्याला, चल म्हणले मला त्याच्याकडे घेऊन, तिच्याकडे घेऊन. आता हिला पतिव्रता व्हायचं होतं, नवऱ्याच्या सगळ्या महाराज इच्छा पूर्ण करायची. गेली नवऱ्याला घेऊन, तिच्यासमोर हात जोडले. म्हणले बाई काय कोणास ठाऊक पण माझ्या नवऱ्याचं तुझ्यावर मन बसले म्हणले, मग याची इच्छा पूर्ण कर. ती पतिव्रता ती असणारी वेश्या होती महाराज. तिनं सांगितलं बाई याला घेऊन जा म्हणले, याला रोग झाला, याच्या रोग होईल म्हणले, मग घेऊन जा म्हणले याला पाठीमागं. तिनं दिला पुन्हा पाठीमागं पाठवून. पण नवऱ्याची इच्छा पूर्ण राहिली. हिनं नवरा घरी नेऊन ठेवला. पण रोज मध्यरात्री उठायची आणि त्या वेश्याच्या दारामध्ये यायची, सडा समर्जन करायची, रांगोळी काढायची, हळदी कुंकू उमऱ्यावर व्हायची, निघून जायची. 4-5 दिवस हेच चाललं. ती वेश्या म्हणे मी एवढी वाईट कर्म करणारी बाई, पण कोण माझ्या दारामध्ये सडा समर्जन रांगोळी करतंय, हिला पाहिलंच पाहिजे म्हणे कोण आहे ते. ती एक दिवस रात्री जागीच राहिली. ही शांडिल्या आली आणि आल्यानंतर त्या शांडिल्याला पाहिलं. तिने म्हणले कोण ग तू? ती म्हणे मला ओळखलं नाही. म्हणले मी तीच ना. म्हणे कोण? माझ्या पतीला तुझ्याकडे घेऊन आले होते, माझ्या पतीला कुष्ठरोग झाला म्हणून त्याला तू पाठीमागं पाठवलं म्हणून त्याच्याकरता हे सगळं करते. ती वेश्या त्या ठिकाणी गैवरून आली. म्हणली बाई नवऱ्या एवढा कुष्ठरोगी तुझा नवरा, तुला पातिव्रत्य धर्म पाळण्याकरता तू माझ्या वाईट कर्म करणाऱ्या बाईच्या दारामध्ये सडा समर्जन रांगोळी काढते. ये म्हणले तुझ्या नवऱ्याला माझ्याकडे घेऊन. धावत धावतच शांडिल्या गेली महाराज. घेतलं नवऱ्याला, पाठीत टाकलं आणि त्याला घेऊन निघाली. पाठीत टाकलं, त्याला घेऊन निघाली. त्याच वेळेला मांडव ऋषीला सुळावर देत होते. मग अशी कथा सांगितली. मांडव ऋषीला सुळावर देत होते. मग यानं नीट जायचं ना महाराज. हा पाठीत होता, हा पाठीत होता. यानं जायची, ती आपली घेऊन चालली त्यांना. हा नेमकं त्या मांडव ऋषीला जिथं सुळावर देत होते त्याच्या शेजारून चालला. यानं जाता जाता त्या मांडव ऋषीला असा धक्का दिला. धक्का दिल्याबरोबर तो सूळ होतं ना पोटात शिरलेला, त्या सुळापासून महाराज मांडव ऋषीला त्रास झाला. आणि मांडव ऋषींनी त्याच जागेवर शाप दिला, ज्यानं कोणी मला धक्का दिला असेल तो उद्या सूर्य उगेपर्यंत या ठिकाणी मृत्युमुखी पडेल. शापच देऊन टाकला, उद्या सूर्य उदय होईपर्यंत हा मृत्युमुखी पडेल असा शाप देऊन टाकला. बघा शांडिल्यनं आपल्या पतीला खाली ठेवलं. शाप दिलेला होता ना मांडव ऋषीने. विचार करू लागली, म्हणजे अरे यानं शाप दिला. कमराला पदर खावला आणि सूर्याच्या समोर उभे राहिली. त्याच्याकडे डोळे वाटारून पाहू लागली आणि त्याला बोलू लागली, जर उद्या उगवलास तरी याद राख म्हणले. पतिव्रतेचं लक्षण आहे. देवाला सुद्धा झुकावं लागतं. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. महाराज सूर्य उगायचाच बंद झाला. आता काय करावं? सगळे देव विचार करू लागले, ही बाई जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत सूर्याची सुद्धा हिंमत होणार नाही. मग सगळे देव तिला म्हणू लागले, अगं बाई उगू दे सूर्याला. नाही सूर्य उगवला तर सृष्टी बंद पडेल. ती म्हटले मला काही गरज नाही म्हणले त्याचे, माझ्या पती मरण पावणार आहे. या सूर्यानं शाप दिला, हा कसा उगवते म्हणले पाहतेच.
सगळ्या देवांनी समजून सांगितलं. आता काय करावं ते म्हणले, आता ही पतिव्रता आहे म्हणले, आणि पतिव्रतेला समजून सांगायला एखादी पतिव्रताच आणावं लागेल म्हणले. ते म्हणले एकच पतिव्रता आहे म्हणले हिला समजावणारी. म्हणले कोण? अनुसया. गेले सगळे देवा अनुसयाकडे. अनुसया माता असं असा करता असं असं झालंय, सूर्य उगायचा बंद झाला. अनुसया आली त्या शांडिल्यजवळ. शांडिल्य तिला बोलू लागले, शांडिल्य अगं सूर्याला उगू दे, सूर्य जर नाही उगवलं तर सृष्टी बंद पडन. शांडिल्य म्हणू लागली, अनुसया माता सूर्य जर उगवला तर माझा पती मरण पावणार आहे, त्याचं काय करायचं म्हणले. अनुसया माता म्हटले मी आहे ना, तू काय काळजी करते, उगू दे म्हणले सूर्याला. शांडिल्य बाजूला झाली आणि सूर्य उगवला. सूर्य उगवल्याबरोबर मला तिचा पती मरण पावला, शाप दिल्याप्रमाणे कुष्ठरोगी तो मरण पावला. त्याच वेळेला अनुसया मातेनं कमंडलूतून हातात पाणी घेतलं आणि त्या असणाऱ्या मेलेल्या त्या असणाऱ्या तिच्या कुष्ठरोगी नवऱ्यावर पतीवर शिंपडल्याबरोबर तो उठून बसला. नुसता उठून नाही बसला तर त्याचा कुष्ठरोग सुद्धा नाहीसा झाला. दैदिप्यमान असणारा सुंदर तिला नवरा त्या ठिकाणी मला तो मिळाला. तो कुष्ठरोगी सर्वजण अनुसया मातेचा आणि शांडिल्याचा जय जयकार करू लागले. आणि हे पाहिलं नारदानी. कोणी पाहिलं? नारद मुनी यांनी पाहिलं. नारद मुनी आपले नारायण 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 करत त्रिलोक्यात फिरत होते. आणि फिरता 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 नेमकं लक्ष्मी आई साहेबांनी पाहिलं. ओ नारदजी, अहो कुठे फिरता, या म्हणले जरा बसा गप्पा मारू. नारदजी म्हणले अहो लय मला खूप कामं आहेत. अहो असतील कामं पण या जरा सांगा म्हणले मृत्यू लोकात काय घडतंय काय नाही. ते म्हणले कशाचं काय घडतंय, आपलं रोजच म्हणले. अहो काहीतरी असेल ना नवीन. ते म्हण नवीन नाही बरं का काही, पण एक घटना अशी घडली. म्हणले कोण? अनुसया आहे म्हणले. अरे सूर्य उगायचा बंद झाला म्हणले, पण हिनं मेलेला माणूस उठवला पण सूर्य उगवला म्हणले, सगळंच झालं म्हणले. सगळी कथा सांगितली. आता हे लक्ष्मीनं ऐकलं. मग लक्ष्मीला कुठं दम निघतोय. लक्ष्मी विचार करू लागली, माझ्यासारखी दुसरी पतिव्रता असू शकत नाही म्हणले. तिनं लगेच महाराज कैलासामध्ये पार्वतीला फोन फिरवला. कैलासामध्ये हॅलो पार्वती आईसाहेब म्हणले काय हो. हो सती आईसाहेब म्हणले काय. अहो कोणतरी अनुसया म्हणले मृत्यू लोकामध्ये ती पतिव्रता आहे म्हणतात. मग आपल्यापेक्षा दुसरी पतिव्रता असता का म्हणे. तिचा फोन ठेवला. सतीनं लगेच महाराज सत्यलोकामध्ये सावित्री होती ना, ब्रह्मानी सावित्री, तिला फोन केला. म्हणले ओ सावित्री आईसाहेब पतिव्रता आहे म्हणतात कोणतरी. मग आपल्याशिवाय पतिव्रता असता का म्हणे. मग तिचं पातिव्रत्य भंग झालं पाहिजे. मग आपले हे आले का त्यांना हे सगळं सांगायचं. आणि बरोबर महाराज संध्याकाळ झाली आणि पती घरी आला. बसल्या तिघी रुसून बसल्या रुसून. आता रुसून बसल्या म्हणजे त्यावेळेला कोपग्रह बांधलेला असायचं. कोपग्रह सेपरेट खोली असायची. कोप म्हणजे राग. ज्याला राग आला ना त्यानं त्या खोलीत जाऊन बसायचं, त्यानं बाहेर यायचं नाही. मग का कोपग्रह बांधले जायचे माहिती आहे का? का कोपग्रह बांधले जायचे माहिती आहे? असे डोक्यात जर राग घेऊन जर घरात फिरलं ना तर सगळ्या घराचं वातावरण दूषित होत असतं. म्हणून पहिले राजे रजवाडे काय करायचे, सेपरेट बांधायचे. का? दूषित वातावरण होऊ नये म्हणून. ज्याला राग आला त्यानं त्या खोलीत कोंडून घ्यायचं, तिकडंच राहायचं. म्हणून कोपग्रह बांधलेले असायचे. म्हणून जर तुमच्या डोक्यात राग असेल ना, कोणाच्या येत असेल ना, त्यानं राग घेऊन डोक्यात घरात राहायचं नाही. मग ज्याला राग आला ना त्यानं तिकडंच हिंडायचं त्र्यंबकेश्वरला, इकडे यायचंच नाही. राग शांत होतो जाय त्र्यंबकेश्वर, नाही तर हिंड गोदावरीच्या कडाला. तुमच्याकडे पंचवटी पण आहे. पण राग घेऊन घरात राहायचं नाही. कोपग्रह. बसल्या तिघी जणी जाऊन. हे सगळे आले आपापल्या घरी, ज्याच्या त्याच्या. भगवान आले विष्णू वैकुंठामध्ये. पाहिलं कुठे आहे म्हटले त्या रुसून बसल्या. तिघांनी तिघे जणीकडे गेले. म्हणले अरे का रुसलात. म्हणले काय झालं. ते म्हणले कोणीतरी अनुसया आहे ती पतिव्रता आहे. मग आमच्यापेक्षा मोठी पतिव्रता असता कामा नाही. मग तुम्ही जा आणि तिचं पातिव्रत्य भंग करा. नाही तिचं सत्व त्या ठिकाणी घेऊन या म्हटले. म्हणले ठरलं, ठीक आहे म्हणले. बर आता काय करायचं म्हणले. तिन्ही देवांनी रूप घेतलं आणि अनुसयाच्या दारामध्ये आले. तिन्ही देव अनुसयाच्या दारामध्ये आले.
आणि अनुसयाच्या दारामध्ये आल्यानंतर तिन्ही देवांनी त्या ठिकाणी महाराज भिक्षा मागावी. ओम भवती भिक्षांदेही. भिक्षा त्या ठिकाणी मागायला सुरुवात केली आणि अनुसया माता भिक्षा देण्याकरता समोर आली आणि त्या तिन्ही देवांना सांगितलं, अनुसया आम्हाला अशी भिक्षा नको आहे. मग भिक्षा कशी पाहिजे? ज्या असणाऱ्या जी भिक्षा तू आम्हाला देणार आहे ती विवस्त्र अवस्थेमध्ये त्या ठिकाणी भिक्षा असावी. विवस्त्र अवस्थेमध्ये भिक्षा असावी. आता हिनं विचार केला, विवस्त्र अवस्थेमध्ये भिक्षा कशी वाढावी? जर यांना भिक्षा वाढली तर माझं पातिव्रत्य निघून जाईल आणि जर यांना भिक्षा नाही वाढली तर हे माझं सत्व घेऊन जातील. आता तिच्या समोर प्रश्न निर्माण झाला, आता काय करावं? आता काय करावं? तिनं कमंडलूतून हातात पाणी घेतलं आणि त्या असणाऱ्या तिघांच्या अंगावर त्या ठिकाणी शिंपडल्याबरोबर तिन्ही मुलं त्या ठिकाणी लहान लहान बाळ झाले. तिन्ही मुलं त्या ठिकाणी लहान लहान बाळ झाले आणि आता मात्र ही असणारी अनुसया त्या असणाऱ्या बाळांना त्या ठिकाणी खाऊ घालू लागली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. तिन्ही असणारे महाराज देव त्या ठिकाणी लहान लहान बाळ झाले आणि तिघांना त्या ठिकाणी खाऊ घालायला सुरुवात केली. बघा ना किती गोड दिसतात बघा तिघं पण. हा एकदम गोंडच दिसतात महाराज, छान. आणि तिघांना त्या ठिकाणी महाराज खाऊ घातलं आणि खाऊ घातल्यानंतर तिघांनाही झोळीमध्ये टाकून दिलं. पाळण्यात आणि झोके देऊन लावले झोपी. तिन्ही त्या ठिकाणी महाराज झोपी लावले. इकडं आपले पती का येत नाही म्हणून तिघी जणी चिंता करू लागल्या. 6 महिने होत आले हे घरीच येईनात. 6 महिने होत आले हे घरीच येईना. आता काय करावं? नारद मुनीला विचारलं. लक्ष्मी आई साहेबांनी म्हणले, अहो आमचे कुठे आहे? ते म्हणले, अरे त्या अनुसयाच्या घरी तुमचे गेले ना नवरे म्हणले सगळे. म्हणले काय? तुझ्या घरामध्ये जे ते लेकरं त्या ठिकाणी तू झोपवलेत ना 3 ते आमचे हे आहेत, आमचे पती आहेत. मग आमचे पती आम्हाला दे. ते म्हणे तुमचे आहेत ना? म्हणले जा ना म्हणले घेऊन. मी कशाला नाही म्हणू.
तुमचे आहेत ना, हां जा म्हणले घेऊन. गेली ना लक्ष्मी आईसाहेब पुढे. लक्ष्मी आईसाहेब पुढे गेल्या. तिन्ही दिसायला सारखेच होते महाराज, लहान लहान तिन्ही दिसायला सारखेच होते. लक्ष्मी आईसाहेब पुढे गेल्या आणि हात लावणार तेवढ्यात मनात विचार आला. ती म्हणली बाई चुकून जर माझाच हात शंकराला लागला तर माझंच पातिव्रत्य निघून जाईल म्हणले. लक्ष्मी आली मागा. पार्वती म्हणली तुला नवरा ओळखू या ना म्हणले. होय मागा मी जाते म्हणले पुढं. पार्वती पुढं गेली. ती म्हणे जर चुकून माझा ब्रह्मदेवाला हात लागला तर. तिलाही त्या ठिकाणी पती ओळखाना. मग अनुसूया म्हणले अगं अशा कशा पतिव्रता, अशा कशा म्हणले पतिव्रता, तुम्हाला तुमचा स्वतःचा नवरा ओळखू याय ना म्हणले. निघाल्या म्हणला महाराज पाठीमाग. आता तिघींनी महाराज पाय धरले अनुसूयाची. म्हणले अनुसूया आम्ही चुकलो ग, आम्ही चुकलो, आमचे पती आम्हाला पाठीमागं दे. अनुसूयानं पुन्हा एकदा कमंडलूतून हातावर पाणी घेतलं. तिघांच्या अंगावर शिंपडल्याबरोबर तिन्ही त्या ठिकाणी महाराज पुन्हा पुरुष तयार झाले आणि तिन्ही जाण्याकरता निघाले. त्यावेळेस अनुसूया माता नात्री मुनी रडू लागले. का? अरे 6 महिने बालक रूपानं आमच्या घरामध्ये राहिलात आणि आता आमचा असणारा आश्रम त्या ठिकाणी महाराज सुना करून निघालात. तिघांनी सांगितलं आई अगं तुझ्या घरी राहिलो, आम्हाला तू लळा लावला, काळजी करू नको, तुझ्या घरी जन्माला येऊ. मग तिघजण जन्माला आले. ब्रह्मदेव चंद्रमा म्हणून जन्माला आले, विष्णू भगवान दत्तात्रय म्हणून जन्माला आले आणि भगवान शंकर दुर्वासा म्हणून जन्माला आले. पुन्हा तिन्ही मुलं लहानचे मोठे झाले. त्याच्यापैकी चंद्रमानं विवाह केला आणि दुर्वासा आणि दत्तात्रय भगवान होते. हे दत्तात्रय हे तिघजण. चंद्रमाने विवाह केला. दत्तात्रय आणि दुर्वासा वनामध्ये निघून गेले. पुन्हा आश्रम मोकळा पडला. पुन्हा आत्री मुनींना अनुसूया रडायला लागली. म्हणले बाळांनो एवढे दिवस राहिले ना, आता परत सोडून निघाले. ते म्हणले आता आपण आता काय करू. तिन्ही देवांनी काय केलं, तिन्ही देवांनी आपलं तेज एकत्र केलं. तिन्ही देवांनी, आई आणि वडील रडू लागले ना, म्हणून तिन्ही देवांनी आपलं तेज एकत्र केलं आणि तिन्ही देवांचं 3 शिरे 6 हात अशी एक मूर्ती समोर उभी राहिली. महाराज हा भगवंताचा 6वा अवतार आहे. दत्तात्रय भगवान अशी दत्तात्रय महाराजांची मूर्ती समोर उभी राहिली आणि आनंद त्या ठिकाणी देऊ लागले. महाराज आनंद त्या ठिकाणी देऊ लागले. असं सांगितलं जातं श्रीपाद वल्लभ हा दत्तात्रय महाराजांचा अवतार आहे. त्याच्यानंतर पुढचा अवतार श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार आहे आणि हे दत्तात्रयाचेच अवतार आहे. महाराज आजही दत्तात्रय चिरंजीव आहेत. महाराज आजही दत्तात्रय महाराज तुमच्या आमच्यामध्ये आहेत. आजही दत्तात्रय महाराज तुमच्या आमच्यामध्ये आहे. श्री स्वामी समर्थ रूपानं ते तुमच्या आमच्यामध्ये आहे. श्रीपाद वल्लभ स्वामी रूपानं तुमच्या आमच्यामध्ये आहे. आजही त्यांची दिनचर्या जर पाहिली तर सकाळी स्नान भीमा संगमावरती करतात. दत्तात्रय महाराज सकाळचं स्नान भीमा संगमावरती असतं. दुपारची निहारी 12 वाजता गाणगापुरामध्ये असते, म्हणून जन्म दत्तात्रयाचा 12 वाजता असतो गाणगापुराला. दुपारची निहारी गाणगापुरामध्ये असते. त्याच्यानंतर संध्याकाळचा फेरफटका हा कोल्हापुरामध्ये असतो आणि दररोज संध्याकाळी आराम करण्याकरता आजही महाराज दत्तात्रय भगवान गिरनार पर्वतावरती असतात. अशी असणारी भगवान दत्तात्रयाची दिनचर्या आहे. त्या दत्तात्रयाचा अवतार आपण या ठिकाणी आता पाहिला. तेच दत्तात्रय त्यांचं एकदा भजन सर्वांनी या ठिकाणी करायचंय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्वजण म्हणा. वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा या हो स्वामी मला भेट
भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो स्वामी मला भेट द्या हो स्वामी मला भेट द्या हो दयाला मला भेट द्या हो दयाला मला भेट द्या हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भजन करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दत्तात्रय भगवान की जय. अशा पद्धतीने दत्तात्रय महाराजांचा अवतार आपण या ठिकाणी पाहिला. पुढे मनुची असणारी प्रसूती नावाची जी कन्या आहे तिची असणारी एक कन्या दक्षाला दिली. होईल का उद्या सती होईल का उद्या उद्या सती होईल का थांबून घेऊ का आजची कथा याच ठिकाणी विराम पावते. सतीचरित्र घ्यायचं होतं आम्हाला. आता मनू आणि शतरूपाची असणारी दुसरी जी मुलगी आहे कन्या ती दक्षाला दिली तिचं चरित्र आपल्याला पाहायचं होतं. पण उद्या आपल्याला ते सतीचं पात्र इथं बनवायचं आहे. कारण आपला जो नाशिक परिसर आहे ना महाराज हा भगवतीच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला असणारा परिसर आहे. म्हणून उद्या आपण हुबेहूब या ठिकाणी महाराज सतीचं पात्र या ठिकाणी पाहूया. आजची कथा याच ठिकाणी विराम पावते. आजच्या कथेमध्ये बाहेरूनही या ठिकाणी महाराज पाहुणे मंडळी आलेत. सुरुवातीलाच जी आरती आपण त्यांची घेतली बघा वरती बोलवलं होतं त्यांना ते आमचे चुलतेत. तुमच्या नाशिकमध्ये ते मंडल अधिकारी आहेत. तुमच्या नाशिकमध्ये नाशिक सेक्शनला ते मंडल अधिकारी जयंत साहेब ते मगाशी या ठिकाणी येऊन गेले. अनेक पाहुणे या ठिकाणी येत आहेत. आणि आजही महाराज आमचे ज्यांच्या आमच्यावर खूप प्रेम आहे जे नेहमी कथेला कुठेही असो महाराज आपल्याच नाशिक परिसरातीलच रत्नाकर साहेब कासार या ठिकाणी सपत्नीक उपस्थित आहेत. आता तेही महाराज मोठ्या हुद्द्यावर नोकरी करतात पण वेळात वेळ काढून सपत्नीक या ठिकाणी आज उपस्थित आहेत. या सानप परिवाराच्या माध्यमातून सर्व असणाऱ्या हरिनिवास या हरिनिवासच्या असणाऱ्या सर्वांच्या वतीने मी त्यांची या ठिकाणी आभार मानतो. आजची कथा या ठिकाणी विराम पावतीन. या बालगोपाळांकरता यांच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवा. एक विशेष महाराज ते झोपले नाहीत. झोपले होते का? वा 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 छान छान छान. या सगळ्यांचे आभार. आता या ठिकाणी आरतीची तयारी करा. ऐका आता आज जरी 10:30 इथे थांबलोय पण उद्या 11 11:30 होतीलच उद्या. का? कारण उद्या आपल्याला कृष्ण जन्म करायचा आहे. उद्या नरसिंह अवतार कृष्ण जन्म सगळंच आहे उद्या. बरेच कथा आहेत उद्या. म्हणून उद्या अरे फोटो नंतर काढा रे. तुमचे सगळे लोक तुमच्याकडे पाहतात. माय येड्याकडे कोणीच पाहिजे ना. इकडे लक्ष द्या. उद्या कृष्ण जन्म आपल्याला करायचा आहे. उद्या येताना सर्वांनी पिवळे वस्त्र परिधान करून यायचे. आज सगळ्या निळ्या झाल्या
उद्या पिवळ्या व्हा. पुरुष वर्ग तुम्ही सुद्धा पिवळे कपडे घालून या, जर नसले तर विकत घेऊन या. उद्या ना एक एक कुर्ता सगळं त्याला काय. सर्वांनी उद्या पिवळे वस्त्र या ठिकाणी घालून परिधान करून यायचे. उद्या कृष्णाचा जन्म आपल्याला करायचा आहे. सुंदर आपण पात्र या ठिकाणी करणार आहोत. आणि उद्या महिलांनी सुंटावडे घेऊन यायचे. सुंटावडे माहिती आहे ना तुम्हाला. उद्या प्रत्येकानं थोडे थोडे सुंटावडे घेऊन यायचे. त्याचा प्रसाद उद्या होईल. आणि रोज महाराज या ठिकाणी प्रसाद असतो. सगळ्याला विनंती आपण प्रसाद घेऊनच गेलं पाहिजे. प्रसादच घेऊन गेलं पाहिजे. आणि सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो. आजची सेवा या ठिकाणी विराम पावते. आजची कथा उद्या वेळेवर. आरती गावो पुढून पुढून बाके बिहारी तेरी आरती गावो. हे गिरधर तेरी आरती गाओ, बाके बिहारी तेरी आरती गाओ. आरती गाओ प्यारे आपको रिझाओ. आरती गाओ प्यारे तुमको रिझाओ. हे गिरधर तेरी आरती गाओ.